All right. So the screen ought to tell you that you are in the right presentation. Okay. you came to the right talk. Okay. This is the Vyoman Ramayana 12,209 BC. Slides are in English. I'm going to switch over to Marathi now. So रामायण नक्की केव्हा झालं? त्याच्या आधीचा प्रश्न असा की रामायण खरोखर झालं का? रामायण जर खरोखर झालं का हे जर आपलं आतून जर कन्व्हिन्स नसे, आपण त्या बाबतीमध्ये जर कन्व्हिन्स झालेलो नसू, तर रामायण केव्हा झालं हा प्रश्न व्यर्थ आहे. सो रामायण खरोखर झालं का, म्हणजे रामायण झालं का याचं उत्तर आपल्याला आधी पाहिजे आणि नंतर रामायण केव्हा झालं. ओके, सो फर्स्ट वी शुड नो, did Ramayana really happen? And then if it did happen, then naturally the question is, when did it happen? Now, how do we know of anything? बऱ्याच लोकांना असं वाटतं की सायन्स म्हणजे काहीतरी कॉम्प्लेक्स आहे आणि आपण इकडे जे नेहमी काही करतो ते काहीतरी वेगळं आहे. सायन्स थोडंसं मेथॉडिकल आहे, पण ते दोन्ही एकत्र आणताना आपण एव्हरीडे लँग्वेजेस वापरतो. वी हॅव टू यूज द एव्हरीडे लँग्वेज टू इव्हन डू सायन्स. सो एपिस्टेमॉलॉजिकल क्वेश्चन, आता बघा, एपिस्टेमॉलॉजी म्हटलं की काहीतरी गहन आहे असं वाटतं. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय की आपण कसं जाणतो, कसं कोणतीही गोष्ट आपण समजून कशी घेतो. उदाहरणार्थ, is X a historical person? Whoever that X is, you can replace with whoever you want to. So आपण तिथून सुरुवात करूया. मी काही तुम्हाला इथे चित्र दाखवतोय. ओके, सी इफ यू कॅन रिकॉग्नाइज देम. आणि हा इंटरॅक्टिव्ह सेशन होत नाही कारण मग खूपच तो कन्फ्युजिंग होतो, म्हणून मी तुम्हाला उत्तर पण देणार आहे. पण इन अ इंटरॅक्टिव्ह सेशन आय वुड हॅव लव्ह टू यू आन्सर इट. हे जे पेंटिंग दिसतंय ना, ते अलेक्झांडर द ग्रेट. आता तो ग्रेट होता का नाही हे बाजूला राहू दे, पण दिस इज अ पेंटिंग ऑफ अलेक्झांडर द ग्रेट. हे पेंटिंग आहे जीसस ख्राइस्ट किंवा येशू ख्रिस्त. हा स्टॅच्यू आहे सॉक्रेटिसचा. Now, those of you who don't understand Marathi, I'll just make a point. When Vinobaji was asked during those days when there was a Hindi Prachar Sabha, and there was attempt to make Hindi as a common language. Okay, languages all are important, whatever is convenient. Right now, most of us Indians communicate with each other in English. It would have been perfect if Sanskrit would have been made the national language, because then everyone would have learned Sanskrit, but it would have become equally challenging, or equally everyone has to put equal amount of efforts to learn Sanskrit, more or less, I would say. So what I'm saying is, so when Vinobaji was asked, like, how do we learn Hindi? Now Vinobaji said, start with a Ramacharita Manas of Tulsidas ji. Okay, so you will learn Hindi, but you will also learn the whole India, right? The Indian civilization and Indian culture. And if you truly read it, you will find that that is so true. Okay, so similarly, if those people who don't understand Marathi, and if they want to understand Marathi, I would say listening to a lecture in Marathi on the Ramayana would be a wonderful start. Okay, so take it in that wonderful spirit. So the सॉक्रेटिसचा जो स्टॅच्यू आहे, असं आपल्याला एपिग्राफिकल एव्हिडन्स जे आपण म्हणतो, ताम्रपत्र किंवा शिलालेख असे जे गोष्टी असतात, त्या प्रकारामध्ये तो स्टॅच्यू मॉडेल, हा स्टॅच्यू समजा कुठेतरी बरीड असता आणि तो काही हजार वर्षांनी सापडला, तर लोक बघतील आणि म्हणतील, ठीक आहे, अरे हे बघा, सॉक्रेटिसचा हा इथे पुतळा आहे, सॉक्रेटिसचा जन्म वर्ष दिलेला आहे, मृत्यू वर्ष दिलेला आहे. पण हा पुरावा आहे का? एका प्रकारचा पुरावा आहे तो, पण त्याला सगळ्या प्रकारचा आधार आहे का, त्याचा आपण विचार करूया. किंवा ह्या बाजूला जो मी तुम्हाला स्टॅच्यू दाखवतोय, तो आहे युक्लिडचा स्टॅच्यू. ओके, जो जॉमेट्रीचा जो फाउंडेशन समजला जातो, ऍटलिस्ट पश्चिम युरोपमध्ये, वेस्टर्न युरोपमध्ये, वेस्टर्न वर्ल्डमध्ये. हा आहे जो चित्र आहे ते आहे हिप्पार्कसचं. आणि वेस्टर्न लोकांना वाटतं की ह्याने आर्किओलॉजी, आपल्या ॲस्ट्रॉनॉमी मधला दी प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस किंवा अयनांश आपण ज्याला म्हणतो, संपात चलन, ओके, किंवा संपात गती, त्याचा शोध लावला असं त्यांना वाटतं.
आणि हे दोन पिक्चर आपली नेहमीची मुद्दाम ओळखीची म्हणून टाकतोय. कृष्ण इथे आहे आणि इथे रामाचं पेंटिंग आहे. यातली दोन पेंटिंग आपण मागे घेऊया थोडीशी. हा प्रश्न असा की ही जी लोक आहेत, आता तुम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकताय आणि सगळ्याच वर्षाची लोक, म्हणजे लहान मुलं घ्या, मोठी मुलं घ्या, हायस्कूलमध्ये शिकणारी, कॉलेज, युनिव्हर्सिटी, ऑल द way to uncles and grandmas and everyone and great grandmas and great grandfathers. असा जो प्रश्न विचारला की ही लोक होती याचा पुरावा काय? ही लोक होती का? बरीच लोक म्हणतील हा काय प्रश्न आहे का? हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण माहिती आहे म्हणजे ते झालं कसं? आणि त्याचा पुरावा जर शोधायला गेलात तर पुरावा काय आहे? तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. या आता जी सगळी जी तुम्हाला लोक मी मुद्दाम दाखवतोय ना, त्यांच्या बाबतीमध्ये जगामध्ये कोणताही आर्किओलॉजी, म्हणजे त्याला काय म्हणतात, कोणतरी मला शब्द सांगा मराठीतला, पण आर्किओलॉजी मध्ये कोणताही पुरावा नाही. आर्किओलॉजी में कोई भी उसके साथ साक्ष्य नहीं है. झिरो, झिल्च, झिल्च एव्हिडन्स, नादा, नो एव्हिडन्स. सो वाय डू वी बिलीव्ह? आपण कशामुळे मानतो ते? कारण इन अवर सराउंडिंग, इन अवर टेक्स्ट बुक्स, in our online internet information, Wikipedia, some Google, if you find it, they say, yeah, he was there. Hey, this is not something to be questioned unless you are a madcap. So we accept it. Actually, we accept it based on a श्रद्धा. किती लोकांनी प्रत्यक्ष जाऊन याच्यावर विचार केलाय की खरोखर काय याच्याबद्दल पुरावा मिळतो? सॉक्रेटिसचा काय पुरावा मिळतो? हिप्पार्कसचा काय पुरावा मिळतो? येशू ख्रिस्ताचा काय पुरावा मिळतो? अलेक्झांडर द ग्रेटचा काय पुरावा मिळतो? इनफॅक्ट युक्लिड, प्रोफेसर सी के राजू म्हणून आपले ग्रेट रिसर्चर आहेत, ज्यांनी सुपर कम्प्युटर बनवला, सुपर कम्प्युटरच्या त्या टीमवर होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, मुद्दाम तुम्ही वाचा, जीसस अँड युक्लिड. त्यात त्यांनी दाखवून दिलंय की युक्लिड ही व्यक्ती खरोखर अस्तित्वातच नव्हती, ऍटलीस्ट पुरावा तर काही नाही. मोर दॅन लाईकली कोणीतरी तयार केलेली व्यक्ती आहे आणि तो पुरावा जास्त आहे त्याच्याबद्दलचा, डाऊट घ्यायला जागा आहे. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही आपल्याला आता राम आणि कृष्ण ठेवतो आणि आजचा विषय अर्थातच राम आहे. मग राम होता का, कृष्ण होता का, याच्याकरता पुरावा काय? तर तुम्हाला लक्षात येईल की जो तुम्ही हा जो क्रायटेरिया वापरायला लागलात की येशू ख्रिस्त झाला का, अलेक्झांडर द ग्रेट झाला का, युक्लिड झाला का, हिप्पार्कस खरोखर होता का, सॉक्रेटिस खरोखर होता का, आणि सॉक्रेटिसच्या नावावर जे सांगितलं जातं ते खरोखर त्याने केलं का, हिप्पार्कसच्या नावावर सांगितलं जातं ते केलं का? आता आपल्याकडे समजा जे बायबल आहे, हे जरी येशू ख्रिस्त होऊन गेला असला समजा 2000 वर्षापूर्वी, तर 300-400 वर्ष होऊन तो झाला असं समजून चाला आपण, पण तो गेल्यानंतर 300 वर्षापर्यंत बायबलच लिहून झालं नव्हतं. त्यात सुद्धा वेगळे कॉन्ट्रॅक्ट मिळतात तुम्हाला. एक मार्कची स्टोरी आहे, एक ल्यूकची स्टोरी आहे, एक जॉनची स्टोरी आहे, जीसस बद्दलच. म्हणजे काय, तुम्ही कंपाईल करता. आता आपण थोडंसं पण सांगायचा मुद्दा असा की आता ह्याच्यात तुम्हाला मी काय दाखवणार आहे या लेक्चरमध्ये, की ही जी लोक तुम्ही अंधश्रद्धेवर घेता, येशू ख्रिस्त, अलेक्झांडर द ग्रेट, युक्लिड, हिप्पार्कस, सॉक्रेटिस, हे तुम्ही अंधश्रद्धेवर घेता, कोणीतरी म्हणतं म्हणून तुम्ही मानता. मला असं म्हणायचं नाहीये की ती लोक नव्हती. मला सांगायचं असं की जो तुम्ही क्रायटेरिया वापरता की हा माणूस खरोखर झाला का, वॉज धिस ए हिस्टॉरिकल पर्सन, and what evidence is there in support of it, हा जर क्रायटेरिया तुम्ही वापरलात तर what you will find की राम आणि कृष्णापर्यंत तुम्ही आलात तर ऍक्च्युअली द एव्हिडन्स इज मच मोर रिचर, इट्स मल्टीडिसिप्लिनरी, इट कम्स फ्रॉम डिफरंट एरियाज. ओके, वी विल सी हाऊ इट इज सो. अगदी लेटेस्ट एक्झाम्पल आपण घेऊया, व्हेरी रिसेंट एक्झाम्पल. 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, राईट? शिवाजी महाराज. This is the oil painting of Shivaji Maharaj in British Museum. Even something as recent as 400 years ago, Shivaji Maharaj. Now, if somebody asks a question, because that question can be asked 5,000 years from now, that question can be asked 10,000 years from now, की शिवाजी महाराज खरोखर होते का, की कोणीतरी महाराष्ट्रातील लोकांनी एक कल्पना केली आणि एक कथा लिहिली, त्याचा पुरावा काय? ओके, पेंटिंग हा पुरावा लोक म्हणतील, त्यांच्या जीवनातल्या प्रसंगांची चित्र आहेत, पण चित्र काय कोणी काढता येतात? रामाच्या याच्यातली चित्र आहेत, कृष्णाच्या याच्यातली चित्र आहेत, येशूच्या कथांची चित्र आहेत, बुद्धाच्या कथांची चित्र आहेत. चित्र काढता येतात, वर्णनावरून चित्र काढता येतात, वर्णनं तयार करता येतात.
स्टॅच्यूज बांधता येतात. इथे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, पण सॉक्रेटिसचा पण स्टॅच्यू होता 2000 वर्षापूर्वीचा. म्हणजे स्टॅच्यू 2000 वर्षापूर्वीचा नाहीये. But a statue of Socrates is created now, just like Shivaji Maharaj statue is also, this statue is not from 400 years ago. It is a very recent statue, possibly in last 100 plus years, right? Somewhere there. पेंटिंग्स आपल्याला दिसतात. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कॉइन्स असू शकतात, स्वोर्ड्स असू शकतात, आपल्याकडे बखरी आहेत, राईट? बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रचंड शिवचरित्र लिहिलंय वेगवेगळा पुरावा जमा करून. पण पुरावा म्हणजे काय? कॉइन्स असतात, एखादी तलवार मिळते कुठेतरी, एखादं पेंटिंग मिळतं, एखादं पॉट्स अँड पॅन मिळू शकतं, कधी जेनेटिक मटेरियल मिळू शकतं, कधी फॉसिल्स मिळू शकतं, कधी त्यांच्या बाबतीमध्ये लिहिलेलं असतं काहीतरी की शिवाजी महाराजांचा जन्म अमुक तिथीला अमुक अमुक वर्षामध्ये झाला. ती गोष्ट घेऊन आपण ऍस्ट्रॉनॉमी कॅल्क्युलेशन करू शकतो मागे. हे सगळं केल्यानंतर शेवटी रिमेंबर ऍज अ सायन्स, व्हॉट इज मेन बाय सायन्स, आपण व्हेरी कॅज्युअली आणि केअरलेसली वी यूज द वर्ड्स प्रूव्ह अँड डिस्प्रूव्ह. In science, in modern science and even the Indian science, there are no words prove and disprove. It's a very faulty language. सायन्सला फक्त फॉल्सिफिकेशन म्हणजे एखादी गोष्ट सत्य नाही असं तुम्ही दाखवू शकता, किंवा एखादी गोष्ट खरी वाटते आणि त्याच्याकरता तो पुरावा आहे असं म्हणू शकता. सो सायन्स टॉक्स अबाउट मोर लाईकली वर्सेस लेस लाईकली. ओके, सो जेव्हा आपण सारासार विचार करतो तेव्हा असं वाटतं की हा हे बहुतेक असावं असं वाटतं, यापेक्षा सायन्स जास्त करू शकत नाही. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड द ब्युटी ऑफ सायन्स, but it's important that we understand the limitation of science. This is not to put the science down, and this is not to put some other method like my guru told me so on a pedestal. No, my guru told me so is a beginning of a journey. You reading something on a Wikipedia is beginning of a journey. You reading something in a textbook is a beginning of a journey. It's not the end of a journey. It is the journey that each one of us must take. आपल्या प्रत्येकाला तो प्रवास करावा लागतो, तुमच्या श्रद्धेप्रमाणे, तुमच्या बौद्धिक ऐपतीप्रमाणे, आणि तुमची किती क्युरिओसिटी आहे. शेवटी लोक काय तुम्हाला स्पून फीड नाही करू शकत सगळ्या गोष्टी. सो ह्याची समराईज म्हणून सांगतो की ह्यालाच मी म्हणतो आर्किओलॉजीचा डॉग्मा. ओके, आर्किओलॉजी बद्दल सुद्धा खूप अंधश्रद्धा आहे, आणि ही सामान्य लोकांमध्ये आहे. कशामुळे? कारण ते लोक पेपरमध्ये वाचतात. पण आपले जे संशोधक आहेत, आपले म्हणजे जगातले संशोधक म्हणतोय आणि भारतातले संशोधक, यांची सुद्धा अत्यंत चुकीची श्रद्धा आहे. चुकीची श्रद्धा म्हणतोय हे आर्किओलॉजी बद्दल. त्यांना वाटतं की आर्किओलॉजीमध्ये मिळालं म्हणजेच ते प्रूफ झालं. तसं काहीही नसतं. इनफॅक्ट आर्किओलॉजीमध्ये खूप प्रूफ मिळतं, पण त्यांची आर्किओलॉजीची व्याख्या सुद्धा इतकी संकुचित असते की पॉट्स आणि पॅन्स आणि एखादी तलवार आणि एखादं चॅरियट मिळालं तर चांगलंच आहे. पण आपलं न्यायदर्शन शास्त्र असं सांगतं, न्यायदर्शन हा आपला विज्ञानाचा बेस आहे. आणि मी तिथे येईन ते तुम्हाला सांगेन की आत्ताचं जे मॉडर्न विज्ञान हे न्यायदर्शनाचं एक वाक्य आहे. न्यायदर्शनामध्ये आणखी खूप काही आहे. ओके, सो if we are lucky and if done right, archaeology can indeed provide lot of information. We should look for it. In fact, astronomy जे मी तुम्हाला दाखवणार आहे हे सुद्धा आर्किओलॉजीच आहे. त्याला आर्किओ ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. तुम्ही जेनेटिक्सचं जेव्हा संशोधन करता ती आर्किओजेनेटिक्स आहे. जेव्हा ओल्ड बॉडीज, इफ यू एक्स्ट्रॅक्ट डीएनए फ्रॉम इट अँड यू डू द रिसर्च, दॅट इज आर्किओजेनेटिक्स. तुम्ही क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास केला, एन्शियंट क्लायमेटॉलॉजी, दॅट इज अ आर्किओ क्लायमेटॉलॉजी. जुनी क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास केलाय. हे आपण सगळ्या गोष्टींना आज आपण स्पर्श करणार आहोत. ठीक आहे, सो हे जाण्यापूर्वीचा एक बेसिक सगळ्यांना एका पानावर आणण्याकरता आर्किओलॉजी इज युजफुल, बट ओनली एज अ कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स. हे कशा करता सांगतोय? कारण आपल्या बऱ्याच संशोधकांनी त्याचा एवढा काही विचित्रपणा करून ठेवलेला आहे की सगळ्या लोकांना मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे. आता ते मुद्दाम करतायत असं मला म्हणायचं नाही, कारण त्यांना शिकवणारे त्या लोकांनी त्यांनी तसं शिकवलं असेल, पण हा अक्षरशः खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे, म्हणून मी मुद्दाम सांगतो. आता मी तुम्हाला कितीतरी आर्किओलॉजी एव्हिडन्सेस दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल अरे आता आर्किओलॉजीला तुम्ही नावं ठेवली आहेत आणि आता तुम्ही आर्किओलॉजी बद्दलच बोलताय. आर्किओलॉजीला नावं ठेवत नाहीये. आर्किओलॉजीचा ज्या पद्धतीनं उपयोग केला जातोय किंवा ज्या पद्धतीनं आर्किओलॉजी बद्दल अंधश्रद्धा निर्माण केली जाते ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं. तसंच प्युअरली टेक्स्च्युअल नॅरेशन,
हे फक्त रामायणामध्ये दिलेलं आहे, रामायणामध्ये लिहिलं ना मग झालं खरं. आता ते मानायला चुकीचं आहे असं नाही ना, तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही मानू शकता, पण ती श्रद्धा घेऊन दुसऱ्याशी वाद घालायला जाऊ नका. तुम्ही दुसऱ्याशी जर वाद घालायला गेलात तर तो माणूस किंवा ती व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारणार, की मग हे कसं, हे मला कसं सिद्ध करून दाखवाल तुम्ही? काही गोष्टी सिद्ध करता येतात, काही गोष्टी सिद्ध नाही करता येत. हे पुराव्यावर अवलंबून आहे. साक्ष, हाऊ मच एव्हिडन्स इज अवेलेबल. न्यायदर्शन सांगतं, प्रमाणात 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 तश्चार्थ प्रतिपत्ते. थिंग्स कॅन ओनली बी प्रोव्हन युजिंग एव्हिडन्स. आणि एखादी गोष्ट नाही, समथिंग डझंट एक्झिस्ट, इट कॅनॉट बी प्रूव्ड and it cannot be disproved. That is what Nyaya Darshan says. Okay, 4.2.29, 4.2.30. Deliberately go to Nyaya Darshan and read that. Which is absence of evidence is not evidence of absence. Today we did not find something, tomorrow we may find something. तसंच प्युअरली टेक्स्ट मध्ये लिहिलंय म्हणजे लगेच ते खरं आहे का? बोल ते खोटं आहे असंही म्हणायची गरज नाही, पण लगेच ते खरं आहे म्हणून दुसऱ्याला फोर्स करण्यातही काही पॉइंट नाही. तो त्याच्या श्रद्धेप्रमाणे, त्याच्या बुद्धीप्रमाणे, he may accept it, he may not accept it, but you accept it, right? If that serves your interest. Purely textual narration without objective evidence can only be believed based on a shraddha, faith. Okay, and you may be lucky that you believed in the right thing, you may be unlucky that you believed in the wrong thing. There is no text without context. Okay, so this is something very important because that gives us this thing. Suppose आता शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये असं एखादं वाक्य असतं की ते औरंगजेबाला भेटायला शिवनेरीवरून किंवा रायगड कुठे असते तिथून तिथून ते निघाले, शिवनेरीवरून निघाले, सकाळी पुण्याला आले आणि दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचले आणि मग औरंगजेबाची भेट घेऊन रात्री आले परत. आता हे जर मी सांगितलं तर तुम्ही सगळे लोक हसाल, तिथे हसत असाल रे. का? कारण कॉन्टेक्स्ट, दॅट इज व्हॉट आय मीन बाय देर इज नो टेक्स्ट विदाउट द कॉन्टेक्स्ट. कारण 400 वर्षापूर्वी विमानं नव्हती, राजधानी एक्सप्रेस नव्हती, सो हे काही शक्य नाहीये यातलं, याची तुम्हाला कल्पना आहे. सो आपलं एक बॅकग्राऊंड नॉलेज असतं, दॅट इज द कॉन्टेक्स्चुअल नॉलेज, अँड इन दॅट नॉलेज वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड समथिंग न्यू. That's why sometimes it provokes us. Sometimes we are surprised. How is this possible? That is not always a problem of what is being stated. That is sometimes the problem of our limited knowledge. Context is provided therefore by empirical and objectively testable evidence. मी जर सांगितलं शिवाजी महाराज सकाळी दिल्लीला जाऊन संध्याकाळी आले तर तुम्ही लगेच मला म्हणाल की तेव्हा विमान होतं हे मला दाखवा सिद्ध करून. ओके, आणि हा सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा, वन मस्ट सीक हायली इम्प्रोबेबल. आता कसं आहे, शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलताना विमानाचं तर सोपं आहे, पण कॉइन्स, तलवारी, घोडे याचा काही प्रॉब्लेम होत नाही. काय पुरावा दाखवणार? घोडे होते तर होते घोडे म्हणू आपण. पण जसं आपण खूप मागे जातो, म्हणजे कृष्णाचा समय किंवा रामाचा समय, आणि त्यावेळी समजा रामायणामध्ये अशा गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत की ज्या आपल्याला विश्वास बसणं शक्य नाही. पण समजा ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स वापरून, विज्ञानाची कास धरून जर त्या आपल्याला सिद्ध करता आल्या, ज्याप्रमाणे विज्ञानात सिद्ध करतात, तर तो प्रचंड मजबूत आणि अति उत्तम असा पुरावा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावर विश्वास वाटू शकतो. कारण विज्ञानामध्ये सुद्धा कोणतीही गोष्ट शेवटी मान्य करायला तुम्हाला श्रद्धा सुद्धा लागते, कधीही विसरू नका. त्याला पुरावा लागतो, प्रत्यक्ष लागतो, ओके, अनुमान लागतं. कृष्णानं म्हटलेलं आहे की एकच गोष्ट वापरून कधीच सिद्ध होत नाही. श्रुती प्रत्यक्ष मैत्रियम अनुमानम चतुष्टयम प्रमाणेषु अनवस्थानात विकल्पात विरज्यते. असं तुम्ही क्वाड्रँग्युलेशन जर केलं नाही, चतुष्टय केलं नाही, तर तुमचं कन्फ्युजन होतं. विज्ञान पण तेच सांगतं, एक गोष्ट काहीतरी नुसतं कोणतरी म्हणाला म्हणून मान्य करू नका, तसला गाढवपणा करू नका, असं विज्ञान पण सांगतंय आणि कृष्ण पण सांगतोय. ओके, सरप्राईज आपण बघूया राम आणि कृष्णाचा. ह्या बाबतीत रामाचा किती एव्हिडन्स आहे आणि थोडीशी ग्लिम्स ऑफ राम अँड रामायण. याचा उद्देश असा आहे की हे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला वाल्मिकी रामायण ओरिजिनल वाचायची इच्छा व्हावी. दोज पीपल हु कॅन रीड हिंदी or English, Gita Press has published the whole Valmiki Ramayana in English and Hindi. Marathi people can also read it. मराठीमध्ये पद्मभूषण दामोदर सातावळेकरांचं, एस डी सातावळेकर यांचं पूर्ण वाल्मिकी रामायण आहे, पूर्ण भाषांतरित आहे, अत्यंत उत्तम आहे.
म्हणजे त्याच्यासारखं जॉय गेल्यानंतर हॅरी पॉटर वाचायला तुम्हाला कंटाळा येईल, इतकं ते उद्बोधक आणि इतकं ते रोचक आहे. सो कन्सिडर इट. ही माझी क्विक समरी. बऱ्याच लोकांनी माझे आधीचे लेक्चर वाचले असतील, फास्ट मी फार त्यात वेळ घेत नाही. हा जो मधला आहे तो टाइम ऍक्सिस आहे. टुडे म्हणजे नाव, 0 म्हणजे 2000 वर्षापूर्वी, -5 म्हणजे 5000 BC म्हणजे 7000 वर्षापूर्वी, -10 म्हणजे 10,000 BC 12,000 वर्षापूर्वी. आणि माझा मी महाभारतातून सुरुवात केली, 300 पेक्षा जास्त पुरावे आणले, त्यामुळे मी महाभारत दाखवून दिलं, ऍस्ट्रॉनॉमीचे पुरावे, की महाभारत हे फक्त 5561 BC मध्येच होऊ शकतं, इतर कुठेही होऊ शकत नाही. हे मी दाखवलं, पण तुम्ही जर तो पुरावा बघितला तर तुम्हाला तिथेच घेऊन जाईल तो, कारण पुरावा तिथेच घेऊन जाणार. तुम्हाला जर नायग्रा फॉल जायचं असेल तर आफ्रिकेत जाऊन नाही चालणार. ओके. रामायणाचा सुद्धा जेव्हा मी वाल्मिकी रामायणाचा अभ्यास केला, तेव्हा त्याच्यामध्ये 600च्या आसपास मला खगोलशास्त्रीय पुरावे मिळाले. त्याचा जेव्हा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला तेव्हा 12,209 असं येतं. आणि ऋग्वेदाचा हा जो अंदाज काढलेला काळ आहे तो 6 मिलेनियम म्हणजे महाभारतापासून शेवटचा त्याचा पिरियड आणि 24,000 वर्षाच्या आधीपर्यंत जातो. आणि अनेक हे ऍस्ट्रॉनॉमी आणि हायड्रॉलॉजी म्हणजे नदीचं विज्ञान आणि खगोलशास्त्र याने हे काढलेली गोष्ट आहे. पण त्यानंतर मागच्या अनेक वर्षामध्ये 5-6 प्लस वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आणि त्याच्या आधी मी पुरावा जमा करत होतो, हजारो पुरावे आहेत. फ्रॉम डझन प्लस 20 प्लस नाव, डझन सुद्धा नाही, वेगवेगळ्या वैज्ञानिक क्षेत्रातले, की जर पुरावा उपलब्ध असेल आणि त्याचा जर आपला महाभारत रामायण ऋग्वेद याच्याशी संबंधच जोडता आला असेल त्यातल्या त्यातल्या ग्रंथातल्या पुराव्यावरून, तर ते सगळे पुरावे ह्या ज्या आता मी तुम्हाला तारखा दाखवतोय त्याला सपोर्ट करतात. ओके, इट ऑल सपोर्ट्स दिस पर्टिक्युलर टाइमलाईन. मधुरानं म्हटलंच तुम्हाला, तर ही पुस्तकं तुम्ही जर इंडियात असाल तर ही 3 पुस्तकं आहेत. सुबू पब्लिकेशन, subupublications.com, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. युगादी ऑफर तुम्हाला घ्यायची असली तर घेऊ शकता. ते घेतलीत तर मुद्दाम माझी पुस्तकं घ्यायचं ठरवलं ते 4थं पुस्तक पण घ्या. ऍक्च्युली ते काय 40-50 रुपये जास्त द्याल त्याकरता, कारण त्या कॉम्बो पॅकेजमध्ये. शीतळा अत्यंत सुंदर पुस्तक आहे. मी त्याला इंडिक रेनेसॉन्स करताचं बुक नंबर 1 असं म्हणतो. डिसाइड्स माय बुक्स म्हणूया आपण. ठीक आहे. तुम्ही जर इंडियाच्या बाहेर असाल तर अमेझॉनवर तुम्हाला मिळतील. कव्हर डिझाईन थोडी वेगळी असतात, पुस्तकं तीच. डू यू हॅव व्हॉट इट टेक्स? आपल्याला श्रद्धा पाहिजे, आपण त्याच्याबद्दल बोललो. संशय पाहिजे आणि जिज्ञासा पण पाहिजे. पण ती कशी पाहिजे? त्यात सुद्धा तत्व, नुसतं मला श्रद्धा आहे म्हणून चालत नाही. कृष्ण म्हणतो ना, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. देर आर 3 टाइप्स ऑफ श्रद्धा. जस्ट बिकॉज यू हॅव अ श्रद्धा इज नॉट इनफ. डू नॉट बी अंडर दिस फुलिश नोशन की बाबा माझी श्रद्धा आहे म्हणून मला तसं वाटतं. नो, दॅट कॅन बी अ व्हेरी फुलिश तामसिक श्रद्धा. इट इज श्रद्धा बट इट कॅन बी तामसिक. संशय सुद्धा, आता संशय इज नॉट अ बॅड थिंग. इन विज्ञानामध्ये डेव्हिल्स ऍडव्होकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज संशयाशिवाय तुमचं संशोधनच होत नाही. संशयाशिवाय संशोधन नाही. तो संशय कसा असू शकतो? मनाचा असू शकतो, बुद्धीचा असू शकतो. आपल्याला बुद्धीचा संशय हवा आहे. म्हणजे पुष्पक विमान हे ऐकल्यानंतर, अरे पुष्पक विमान काही लोक बोलतात रे पुराणातली वांगी, हा झाला मनाचा संशय. म्हणजे त्या माणसाला दुसरं काही करायचं नाही, फक्त काहीतरी बोलायचंय. बुद्धीचा संशय काय म्हणेल? हा, मी पण विमानात एकदा बसलोय आणि हा रामायणामध्ये म्हणते पुष्पक विमान आहे. जरा मी वाल्मिकी रामायण वाचून बघतो, पुष्पक विमानाची नक्की वर्णनं तरी काय आहेत, नक्की पुष्पक विमानाबद्दल माहिती तरी काय आहे, त्याचा काही आजच्या आपलं जे विमान आहे त्याच्याशी काही संबंध वाटतो का, काही सिमिलॅरिटी वाटते का, हा बुद्धीचा संशय. आणि इफ तो तुम्ही जर संशय ठेवलात, त्याच्यावर काम केलं तर तुम्हाला ज्ञानतृप्ती मिळू शकते. ती ज्ञानतृप्ती ज्यांना झाली त्यांनाच कळते. ओके. ज्या एखाद्या माणसानं समजा श्रीखंड खाल्लं नसेल तर श्रीखंडातली काय मजा आहे ते श्रीखंड खाईपर्यंत कळणार नाही. तसं एखादा संशय आणि त्याचं निवारण झाल्यानंतरची जी ज्ञानतृप्ती असते त्याची काय मजा असते ही स्वतः अनुभवाचीच गोष्ट आहे. हे हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. वेगळ्या कॅटेगरीमध्ये म्हटलेलं आहे भक्तीचा आणि अद्वैताचा अनुभवामध्ये. श्रद्धा सुद्धा तुमची सात्विक असू शकते, तामसिक असू शकते. आणि कोणती श्रद्धा असू दे ती तुम्हाला कर्मशक्ती देते. ती श्रद्धेच्या जोरावरच तुम्ही काम करता. आणि तिसरी जिज्ञासा. ओके. ती जिज्ञासा सुद्धा कशी पाहिजे? सप्रयोजन. म्हणजे दुसऱ्याला काहीतरी सांगायचं नाही की तू ते तुम्ही ह्याच्यावर संशोधन करा. मला येतात एक 50 ईमेल येतात, मी ते लगेच डिलीट करतो. तुम्ही ह्याच्यावर संशोधन करा, तुम्ही आता त्याच्यावर संशोधन करा. अरे मग तू काय करणार? बऱ्याच लोकांना संशोधन म्हणजे काय हा पत्ता नसतो किंवा त्याला किती वेळ लागतो याची कल्पना नसते. एक मी जो अरुंधतीचा श्लोक होता, आजचा तो विषय नाही आपला, तो एक श्लोकाचा
वैज्ञानिक पद्धतीने अर्थ काढायला मला 15 वर्ष लागली. आहे का तुमची तयारी? दुसऱ्याचा वेळ वेस्ट नका करू. तसं वाटलं तर तुम्ही करा. म्हणून नुसतं कुतूहल, आयडल क्युरिओसिटी इज नॉट इनफ. यू नीड इट स्वप्रयोजन. यू शुड बी विलिंग टू डू इट. Otherwise, you are wasting your time, you are wasting other people's time. But if you do it the right way, it can take you to Phala Prapti. Again, the joys of Karma Shakti, the Phala Prapti, Jnana Trupti are amazing. Okay. And so where you need to be, that is the top right hand corner, and where you should not be is the bottom left hand corner. Don't have a samshaya of a mind, don't have a tamasic shraddha, and don't just have a idle curiosity. For heaven's sake, do something about it. Each of us can do something about it. Okay. आता वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय? लॉजिक ऑफ सायंटिफिक मेथड. ओके. इंग्लिशमध्ये सर कार्ल पॉपर एक ग्रेट फिलॉसॉफर ऑफ सायन्स होऊन गेले. माझ्या आवडीचे आहेत ते. आणि प्रचंड बुद्धिमान माणसानं खूप खूप सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत. तुम्ही मुद्दाम वाचा. ओके. लॉजिक ऑफ सायंटिफिक मेथड, कंजेक्चर्स अँड रेपिटेशन, 20-25 पुस्तकं आहेत, जास्तही असतील. पण त्यांनी समजा डेफिनेशन काय दिली आहे विज्ञानाची, मी थोडं इंग्लिशमध्ये सांगतो. जे सायन्स इज a triangulation of explanation, prediction, testing in the context of a theory and in the context of a background knowledge. आणि मग त्याच्यावर त्यांनी अनेक मोठं भाष्य केलेलं आहे. आपल्याला जर न्यायदर्शनातलं गौतमाचं न्यायदर्शन घेतलं तर तो एका सूत्रामध्ये सांगतो, प्रत्यक्ष अनुमान उपमान शब्द प्रमाणानी. आता फक्त न्यायदर्शन सांगतोय का? नो, आपली सगळी दर्शनं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. कारण उद्देश काय? समोरच्या माणसाला ओके ढोबळ ब्रेन आहे त्याच्यामध्ये काहीतरी जावं, वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. कथावाचक सांगतो, गातो, आपण मध्ये कीर्तनकार गातो, नाट्य करून दाखवतो, डान्स करतात. समव येणं केनं प्रकार येणं त्या माणसाला ते कळावं. हाऊ वी नो. पण तुम्ही जर पतंजलीमध्ये गेला तर पतंजली पण सांगतो थोडासा वेगळं पद्धत, प्रत्यक्ष अनुमाना आगम प्रमाणानी. पतंजली हे पण सांगतो की हे जर असं नाही केलं तर तुमचं जे ज्ञान तुम्हाला मिळेल ते मिथ्या ज्ञान असेल. विपर्ययो याच्या बरोबर उलट केलं, प्रत्यक्ष अनुमाना आगमाच्या उलट, विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रुप प्रतिष्ठम, याच्या उलट केलं तर मिथ्या ज्ञान होईल. आणि दुसरं जे आपण बघतो ना, शब्द, त्याचं तिसरं सूत्र आहे समाधिपाद मधलं, शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. अरे मला ना असं वाटतं, मी परवा कुठेतरी वाचलं, त्या तिथे कोणतरी काहीतरी म्हणत होते, ही तुमच्या ज्ञानाची सुरुवात आहे. ती दुसऱ्याला सांगून तुला काय वाटतं आणि तुमचं काय म्हणणं आहे असं करून तुमचा वेळ वेस्ट करू नका. आणि नक्की तुमचा वेळ जरी भरपूर असला तरी त्या माणसाचा वेळ वेस्ट करू नका. त्याच्यावर तुम्ही संशोधन करा, जरा जा ना खाली, एक 10-15 आणखी डेप्थ मध्ये जा, खोलीमध्ये जाऊन बघा, गुगलमध्ये जा, विकिपीडिया जा, एखादं पुस्तक वाचा, त्याच्यावरचं काय मिळतं करा. हे जर तुम्ही केलं ना, मी तुम्हाला सांगतो, टीव्ही दूरदर्शन बघायची किंवा दूरदर्शन बघा, पण टीव्ही बघायची अजिबात गरज राहणार नाही. म्हणजे तुम्ही माहिती करता बघाल, पण एंटरटेनमेंट म्हणून बघायची गरज राहणार नाही. माझ्या घरामध्ये 30+ वर्ष टीव्हीच नाही. म्हणजे आमच्याकडे टीव्हीचा स्क्रीन आहे, तर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करता वापरतो, प्रेझेंटेशनला वापरतो, कधी एखादं म्हणजे आम्ही मूवी बघत नाही असं नाही, पण जाहिरात जिथे कुठे दाखवतात तिथलं काही बघत नाही, जास्तीत जास्त बघत नाही. आता युट्यूबमध्ये सुद्धा जाहिराती बघाव्या लागतात. ठीक आहे, ही सायंटिफिक मेथड आहे. याचा अर्थ असा की कोणी तुम्हाला जर काही सांगत असेल की बाबा रे माझा असा क्लेम आहे, तर लगेच त्याला विचारायचं या 5 गोष्टी मला दाखव, आणि मग त्याची तपासणी करायची. हा झाला वैज्ञानिक अप्रोच. आता वैज्ञानिक अप्रोच मध्ये सुद्धा आपल्या भारतात हा प्रॉब्लेम आहे बरं का. पण तो वैज्ञानिक अप्रोच आहे, पण आमची पद्धत वेगळी आहे. नाही, तुम्ही आपले ग्रंथ वाचले नाहीत म्हणून तुम्हाला असा गाढवपणा सुचतो. आपले जे ग्रंथ आहेत, आता मी तुम्हाला भागवतात तत्त्वाचे सांगितलं ना, श्रुती कृष्णाचं, श्रुती प्रत्यक्ष मैतीयम अनुमानम चतुष्टयम प्रमाणेषु अनवस्थानात विकल्पात सविरजते, हे श्रीमद भागवत पुराणातलं आहे. आता मी तुम्हाला जी सांगितली ती आपल्या दर्शनामधली, योग दर्शनामधलं सांगितलं, न्यायदर्शनामधलं सांगितलं. तुम्ही वैशेषिक दर्शन गेलात तर तेच मिळेल, सांख्य दर्शन गेलात तरी तेच मिळेल, मीमांसामध्ये गेलात तरी तेच मिळेल तुम्हाला. पूर्व मीमांसामध्ये एक छोटस सूत्र आहे, ज्यांना मॅथमॅटिक्स करत असतील, रिग्रेशन करत असतील, स्टॅटिस्टिक्स करत असतील, स्टॅटिस्टिकल रिग्रेशन ज्याला आपण म्हणतो, याची अत्यंत सुंदर व्याख्या तुम्हाला पूर्व मीमांसामध्ये दिसेल. ग्रॅव्हिटीचे रूल्स तुम्हाला विशेष वैशेषिकामध्ये मिळतील, फॉर्म्युला दिलेला नाहीये, पण एक्झॅक्टली जे फॉर्म्युला केपलरने वापरले आणि ज्याच्यामुळे पुढे न्यूटन करू शकला, हे तुम्हाला वैशेषिक दर्शन मध्ये मिळेल. तेव्हा ही जी डायकोटॉमी आहे ती पण काढून टाका. डोंट बी अंडर द इम्प्रेशन दॅट देर इज समथिंग डिफरंट वर्सेस दिस. नो, पीपल यूज इट इन अ मिसलिडिंग वे. आपली लोक पण मिसलिडिंग करतात.
आपण रामायण वापरून सुद्धा चुकीचं, लेफ्टिस्ट नाही का, रामायण वाचतात आणि मग काहीतरी मूर्खपणा सांगत बसतात. पण रामायण खरं हे मानत नाहीत, पण त्यातली कथा घेऊन मात्र तुम्ही लोक कसे बॅकवर्ड असं सांगायचा प्रयत्न करतात. कारण ते वेस्टर्न हिस्ट्री बघत नाहीत. वेस्टर्न हिस्ट्री फक्त 50 वर्ष मागे गेले, आत्ता सुद्धा गेले तरी चालतील, आत्ताचं बघितलं तरी चालेल, पण 50 वर्ष मागे, 100 वर्ष मागे, 150 वर्ष मागे किती बॅकवर्ड होते तुम्हाला कळून जाईल. सो म्हणून कॉन्टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. एनिथिंग यू नीड टू नो इन द कॉन्टेक्स्ट. ओके, लेट्स गेट इन टू अवर हिस्ट्री. तुम्ही वाट बघत असाल 30 मिनिटं गेली आणि अजून रामायण कुठे आहे. हे सगळं बॅकग्राऊंड फार महत्वाचं आहे, कारण ते जर नसेल ना तर पुढचं काहीच कळत नाही लोकांना. आपण थिअरी सांगितली 5 गोष्टी. Triangulation of explanation prediction testing in the context of a theory, in the context of a background knowledge. Explanation म्हणजे तो एव्हिडन्स. ओके, सो थिअरी इथे काय आहे माझी रामायणाची? ऑल ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन्स ऑफ वाल्मिकी रामायण आर फॅक्च्युअल ऑब्झर्वेशन्स ऑफ रामायण टाइम. वाल्मिकी रामायणातले जे काही सगळे खगोलशास्त्रीय वर्णन जी आहेत ती रामायण काळातली त्यावेळच्या लोकांना आकाशात दिसणारी किंवा आकाशात असणारी अशा गोष्टींची वर्णन आहेत. हे झाला माझा सिद्धांत किंवा प्रमेय म्हणूया त्याला, किंवा कंजेक्चर किंवा गेस. याचा काय फायदा होतो? वर आईन्स्टाईननं म्हटलंय बघा, इट इज द थिअरी दॅट डिस्क्राइब्स व्हॉट वी कॅन ऑब्झर्व. जोपर्यंत तुमच्याकडे थिअरी नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही कोणता एव्हिडन्स बघायचा. सगळा एव्हिडन्स गार्बेज फॅशन मध्ये नसतो करायचा कोणतीही गोष्ट. देर इज अ मेथड टू मॅडनेस फॉर एव्हरीथिंग. दॅट इज अ सायंटिफिक अक्युमेन किंवा विज्ञान बुद्धी. तुम्ही नक्की प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करताय, की बाबा रामायण केव्हा झालं, मग त्या सॉल्व्ह करण्याकरता काय वापरताय तुम्ही? देर इज नॉट वन मेथड, देर इज नॉट वन थिअरी, बट हिअर इज वन थिअरी. इट सेज सगळी जी वाल्मिकी रामायणातली जी खगोलशास्त्रीय वर्णन आहेत ती त्यावेळीची वर्णन आहेत. अच्छा, असं का? ठीक आहे, मग आपण वाल्मिकी रामायण वाचूया आणि त्यातली वर्णनं शोधून काढूया खगोलशास्त्रीय. ती जेव्हा बाजूला काढली गेली ती 600च्या जवळपास येतात. त्याचं इंद्रिय प्रामाण्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टेबिलिटी, ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग, ते कसं करायचं त्यात आता मी जात नाही वेळेच्या अभावी. पण वैज्ञानामध्ये आपण करतो ना, टायट्रेशन करतो लॅबमध्ये. ओके, किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे बघायला आपण ते ऍड करतो, ते मेजरमेंट घेतो, व्हॉल्यूम बघतो. हे एक प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग झालं. त्याच्या मागे आपण व्याप्ती ज्ञान वापरतो, अल्कलाइन अँड ऍसिडिटी वगैरे, आणि त्याचं कसं असतं, पीएच काय असते, ते बॅकग्राऊंड नॉलेज पण सांगितलं पाहिजे. इथं बॅकग्राऊंड नॉलेज काय आहे? ऍस्ट्रॉनॉमी, तुम्हाला खगोलशास्त्र कळलं पाहिजे, आणि वाल्मिकी रामायण तुम्हाला कळलं पाहिजे जर रामायण हवं असेल तर. याशिवाय आणखी माझ्या संशोधनामध्ये कोणत्याही गोष्टीची गरज नाही. ओके, बेसिक ऍस्ट्रॉनॉमीचं नॉलेज आणि वाल्मिकी रामायणाचं नॉलेज. ऍस्ट्रॉनॉमीमध्ये मॉडर्न ऍस्ट्रॉनॉमी आली, इंडियन ऍस्ट्रॉनॉमी आली, सगळी ऍस्ट्रॉनॉमी आली. ओके, आणि मग तो लॉजिकल एकत्र आणायचं, त्याच्यात सुद्धा तर्कशास्त्र लागतं. आता हे बघा, तो जो एव्हिडन्स मी घेतला, ती साक्ष सगळी जी पुरावे आले ते घेतले आणि त्याचं मी वर्गीकरण केलं. ही विज्ञान बुद्धी. सगळं एकत्र काढायचं, एक्स्ट्रॅक्शन करायचं, हे पृथक्करण झालं. हे सुद्धा विज्ञान बुद्धीतली एक स्टेप आहे. निश्चय पाहिजे, आपण नक्की हे करतोय कशासाठी. उगाच आपलं काहीतरी करतोय आणि नंतर मग ठरवायचं काय करायचं, असा प्रकार नाही. रामायणाचं डेट केव्हा ते आपल्याला बघता येतं का, शोधून काढता येतं का, पाहूया. नंतर कशा थिअरी काय माझी, तर खगोलशास्त्र पुरावे. मग खगोलशास्त्र पुरावे एक्स्ट्रॅक्ट केले, त्याचं पृथक्करण, मग ते क्लासिफाय केले, वर्गीकरण. आता क्लासिफाय काय आहे, प्रत्येक काही गोष्ट करायला एक त्याचं शास्त्र असतं. समजा तुम्ही कुकिंग करताय, बटाटे वडे बनवताय, आलू वडा. तर आलू वडामध्ये काय आहे, देर इज कुकिंग इन्व्हॉल्ड. ओके, आपण बटाटे आधी शिजवून घेतो आणि मग ते भरून ते मग बेसनच्या काय म्हणतो आपण त्याला, चण्याच्या पिठामध्ये घालून मग फ्राय करतो. सो कुकिंग इज देअर अँड देर इज अ फ्राईंग. पण समजा तुम्ही असं केलं की अच्छा, कुकिंग आणि फ्राईंग आहे का, सगळं बटाट्या वड्याचं साहित्य घेऊन आधी तुम्ही ते तळून काढलं, यू फ्राईड इट फर्स्ट अँड देन यू कुक्ड इट. What a disaster that would be, right? So there is a method to madness. Which one you do first? हा जो क्लासिफाय केलेला आहे, there is a method to it. हा जो ब्लू मधला जो पुरावा आहे इथला, तो तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की अप्रॉक्सिमेटली कुठे आपल्याला रामायणाचा शोध केला पाहिजे. आणि जो ऑरेंज मधला किंवा येलो कलर सारखा जो दिसतोय, तो तुम्हाला दाखवतो की त्या अप्रॉक्सिमेट तुम्ही एरियात गेलात की मग नक्की कुठे जायचं. आता गेटवे ऑफ इंडिया शोधायचा असेल आणि तो माणूस मुंबईला न जाता दिल्लीला गेला, तर तो इंडिया गेटला जाईल, पण गेटवे ऑफ इंडिया नाही मिळणार त्याला, राईट? आणि वाटेल अरे सेमी आहे यार, क्या फरक पडताय न, तो वेगळ्या लोकांचा ग्रुप आहे. पण तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या जर हवं असेल, सो फर्स्ट यू शुड गो अप्रॉक्सिमेटली राईट, विच इज यू मस्ट गो टू मुंबई इफ यू वॉन्ट टू सी गेटवे ऑफ इंडिया.
right? And then look for where to go. So the blue evidence takes you approximately in the right area. तो जो ऑरेंज एव्हिडन्स आहे तो फाईन ट्यून्स इट फॉर यू. तुम्ही जो व्हर्नियर कॅलिपर वापरला असेल तर यू कॅन रिलेट टू दॅट. देर आर टू स्केल्स, राईट? एक छोट्या स्केलमध्ये आपण अप्रॉक्सिमेटली ते मेजरमेंट घेतो मेन स्केलवर, आणि मग सेकंडरी जी स्केल असते व्हर्नियर किंवा फायनर स्केल त्याच्यावर आपण प्रिसाइज घेतो. पण हे जर पहिलंच जर ते तुम्ही ऑब्जेक्ट नीट न ठेवता जर ते सेकंडरी स्केल जर घेत बसला तर अगदी तुम्हाला प्रिसाइज उत्तर मिळेल, पण ते नक्की चुकीचं उत्तर असेल, कारण तुम्ही पहिला तो ऑब्जेक्टच नीट होल्ड केला नाही. ओके, त्याच्याकरता याची गरज आहे. आता तुम्हाला एक हाय लेवल समरी देतो. हा जो 500 पुरावा आहे ना, 600 पुरावा, त्यातला एक जरी पुरावा घेतला ना तर त्याच्यावर आपण 1 तास बोलू शकतो, 1 दिवस बोलू शकतो. ते किती तुमचं बॅकग्राऊंड नॉलेज आहे त्याच्यावर ते ठरतं. ज्याला माहिती आहे तो म्हणतो हा मला हे कळलं, नुसतं बघतो तो पुरावा 1 सेकंद आणि म्हणतो चल शो मी द नेक्स्ट वन. And then there are people, and it's not their fault, but then there are people who might be listening to this for one day and they still may not understand because they don't have any vyapti dhyan, they don't have any background knowledge, neither of Valmiki Ramayana nor of astronomy or any other subject we might be discussing. So तुम्हाला मी क्विक समरी मध्ये घेऊन जातो. 21st century, that is where we are. ऍस्ट्रॉनॉमी दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला नदी विज्ञानातून काय सांगतो ते सांगतो. आपल्याला नदी विज्ञानाचा पुरावा असं सांगतो की 4500 BC नंतर आपली जी सरस्वती नदी होती ती पूर्ण ड्राय व्हायला लागली. ओके, आता त्यामुळे रामायण 4500 BC नंतर असू शकत नाही, कारण रामायणामध्ये सरस्वतीचं वर्णन ही अशी अत्यंत काय म्हणूया आपण त्याला फास्ट फ्लोईंग रिव्हर अशी होणारी नदी होती, अशी सरस्वतीचं वर्णन येतं. तसंच जर दुसऱ्या बाजूला गेलात, हा झाला ह्याला आपण म्हणतो अप्पर लिमिट. या बाजूला 4500 नंतर शक्य नाही असं म्हणता येतं नदीच्या पुराव्यावरून. आधीचा जो पुरावा आहे त्यात असं सांगता येतं की यमुना, आपल्याला पुरावा असा आहे की यमुना आणि गंगा ह्या नद्या आत्ता भेटतात, प्रयागराजला भेटतात, त्या एकत्र येतात. यमुना आधी जर तुम्ही गेलात तर यमुना सरस्वतीची काय म्हणायचं त्याला ट्रिब्युटरी, जे काही मराठी शब्द असेल, सरस्वतीला येणारी ती नदी होती. आणि सतलज ही सुद्धा मोठी नदी सरस्वतीला येत होती. इनफॅक्ट एका बाजूने सतलज यायची, दुसऱ्या बाजूने यमुना, म्हणजे असं तुम्ही व्ही शेप समजा. आणि त्याच्यामध्ये छोट्या 4-5 नद्या, त्याच्यातली एक छोटी सरस्वती, पण त्या सगळ्यालाच नंतर सरस्वती म्हणत असत. आणि मार्कंडेय नदी आहे, तिथे आणखी एखादी नदी आहे, घग्गर नदी आहे. अशा त्या सगळ्या नद्या एकत्र येऊन ती तो म्हणून तो म्हणजे कुरुक्षेत्राचा सप्तसिंधू एरिया किंवा सप्त सरस्वती एरिया जो म्हणतो आपण, तो कुरुक्षेत्राचा एरिया झाला. आपल्याला आत्ताचं विज्ञान असं सांगतं, आणि एकच पेपर नाही, 100-200, माझ्याकडे 200 पेपर्स आहेत, की यमुना ही सरस्वतीला सोडून गंगेला जी मिळायला लागली ती 50,000 वर्षापूर्वी. याचा अर्थ काय? कारण रामायणामध्ये गंगा आणि यमुना एकत्र असल्याची अनेक वर्णनं आहेत, आणि ती वर्णनं 50,000 वर्षाच्या पूर्वी शक्य नाही. सो आपल्याला एक वरचा बाउंड मिळाला. ओके, त्याला आपण काय म्हणूया, अप्पर बाउंड म्हणूया, इकडे लोअर बाउंड म्हणूया, की तुम्ही म्हणायचं तसंही म्हणा, की 50,000 वर्षापूर्वी शक्य नाही आणि 4500 BC नंतर म्हणजे मागच्या 6,000 वर्षामध्ये शक्य नाही. आणखी एक पुरावा आहे नदीतलाच, की सतलज नदी, ज्याला शतुद्री असंही म्हटलं जातं किंवा शतुद्री असं म्हटलं जातं, त्याचा आपल्याकडे आधुनिक पुरावा असं सांगतो की ती 13,000 BC म्हणजे 15,000 वर्षापूर्वी, त्याच्या आधी ती सरळ खाली येत असे आणि सरस्वतीला मिळत असे. पण ती अचानक पश्चिमेकडे वळली आणि पश्चिमेकडे वळून ती वाहायला लागली. हा वैज्ञानिक पुरावा आपल्याला 13,000 BCचाच सांगतो की अचानक त्यावेळी ते झालं तसं. आता याचा काय संबंध? मी म्हटलं ना, नो टेक्स्ट विदाउट द कॉन्टेक्स्ट. आपल्या रामायणामध्ये असं टेक्स्ट आहे, त्याचा आपण इथे वैज्ञानिक पुराव्याशी कॉन्टेक्स्ट लावतोय. रामायणामध्ये शतुद्रीचं असं वर्णन आहे की शतुद्री नदी ही पश्चिमेकडे वळून वाहत होती. म्हणजे याचा अर्थ काय? ती 13,000 BC नंतरच शक्य आहे. म्हणजे रामायण आपल्याकडे जो पुरावा आहे हा 4500 BC तो 13,000 BCचाच आहे. हे फक्त बेस्ड ऑन नदी विज्ञान. आता आपण हे जाऊया, काय खगोलशास्त्र जाऊया. खगोलशास्त्रातले मी परत तुम्हाला दाखवणार आहे म्हणून मी इथं फास्ट जातो. एक असा पुरावा आहे की सन सेट्स नियर पुष्य ड्युरिंग हेमंत. हे जर तुम्ही तो पुरावा घेतलात, हे टेक्स्ट घेतलं आणि ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र ह्या शास्त्राची एकत्र आणलं,
वैज्ञानिक दृष्ट्या, तर तुम्हाला असा एक पुरावा मिळतो, असा एक तुम्हाला इंटरव्हल मिळतो की 10,500 BC नंतर हे शक्य नाही, 17,500 BCच्या आधी हे शक्य नाही. दुसरा पुरावा घेतला तर तुम्हाला असं एक आणखी इंटरव्हल मिळतो, आणि बघा मी ओव्हरलॅप करत जातोय. ओके, त्यातला मधला एरियामध्येच फक्त मग शक्य आहे, कारण एखादा मधला एरिया जर नाही शोधून काढला तर मग ती गोष्ट सिद्ध नाही करता येणार त्या पुराव्याने, किंवा तो पुरावा त्याच्या विरुद्ध जाईल. राईट, असं तुम्ही आणखी शरद चित्राचा सर घेतलात, आणखी ब्रह्मराशी हा पोल स्टार घेतलात, तर होतं काय, असं करत 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 छोटा तुम्हाला एरिया मिळाला. इसेन्शियली यू फाउंड समथिंग हिअर फ्रॉम 10,000 BC to 13,000 BC बेस्ड ऑन दिस. Okay, it's important that you understand this, how we are doing this. And so we only use what, 4 or 5 evidence out of 600 plus, and then when you use all of this additional one, okay, that one actually takes you to comet that Lakshmana found, near Nakshatra Mula, at the just before they left from Kishkinda, and that we can just look for that into this area, and that takes us to 12,209. Then there is a additional 500 plus evidence, and that can validate that is this correct or not. So that's how we get this here. मी क्विकली याचं एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे. ही आपली पृथ्वीमध्ये, त्याच्यावरती सूर्य फिरतोय. आता लगेच मराठीत सांगायचं म्हणजे लई शाना म्हणतात ना, तसं शानपणा करून सांगू नका की अरे पण मी तर असं वाचलं होतं की सूर्य मध्ये असतो. ते जर तुम्हाला असं वाटलं असेल तर तुम्ही चुकीच्या लेक्चरला आलाय. ओके, आपण जेव्हा बोलताना म्हणतो ना की सूर्य वर आला, म्हणजे सूर्य वर आलाच नाही. ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय की सूर्य जिथे आहे तिथेच आहे, आपल्याला भास होतो. त्याच्याकरता आपलं असं जर कोणाला झालं असेल तर आपली व्याप्ती ज्ञान वाढवायची गरज आहे, असं लक्षात घ्या. तुम्हाला परत शाळेत जायची गरज आहे. ओके, पृथ्वी आपल्यामध्ये, आपण कारण पृथ्वीवरून पाहतोय, सूर्य आपल्या भोवती फिरताना दिसतो, चंद्र फिरताना दिसतो, नक्षत्र आपल्याला दिसतात, आणि त्यामध्ये असे 4 कार्डिनल पॉइंट्स म्हटलेले आहेत, म्हणजे वसंत संपात, शरद संपात, दक्षिणायन बिंदू, उत्तरायण बिंदू. ओके, आणि मग आपले ध्रुव तारे. तर ध्रुव तारा आपण आता उत्तरा गोलार्धात राहतो म्हणून आपण आपला फक्त ध्रुव ताऱ्याचा विचार करतो, पण आपल्याला ऑस्ट्रेलिया आणि चिले आणि साऊथ आफ्रिकेचा पण विचार करायला पाहिजे. तिकडे एक ध्रुव तारा असू शकतो. ध्रुव पॉइंट तर असतोच, साऊथ पॉइंट, तिथे तारा जर असेल तर चांगलंच आहे. रामायणामध्ये या दोन्ही ताऱ्यांची वर्णन आहेत, त्यावेळेच्या ध्रुव ताऱ्यांची वर्णन नाही. ध्रुव तारा हा बदलतो, कारण ते प्रिसिशन ऑफ अर्थ जो सायकल आहे त्यामुळे तो बदलतो. आपण ही आत्ता जी बघताय तुम्ही, ही 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रामायणाच्या वेळची मी तुम्हाला गोष्ट सांगतोय. तुम्हाला मी 6 श्लोक घेऊन दाखवणार आहे. आत्ता जो आपला जो सीझन आहे चैत्राचा, आता आपली रामनवमी आपण साजरी केली, तो सीझन कसा आहे, वसंत ऋतूचा आहे. पण रामायणाची जर तुम्ही वर्णन बघायला गेलात तर ती वेगळी वर्णन आहे. म्हणजे वसंत ऋतू सारखी वर्णन आहे, पण वसंत ऋतू असू शकत नाही, नाहीतर मग रामायण आत्ताच झालं म्हणावं लागेल. त्याची वर्णन तुम्हाला मिळतात की ती शरद ऋतूची वर्णन आहे. इति ब्रुवंत मुदिता प्रत्यनंदन नृपानृपम वृष्टिमंत महामेघम नर्दंत इव बर्हिण. काळे ढग आले, त्याने आकाशामध्ये काळे ढग आलेत, पाऊस पडणार आहे, मोर नाचतायत. ही पावसाळ्याची आणि शरद ऋतूची वर्णन आहे. किंवा हे नाशिकचं वर्णन आहे, म्हणजे मराठी लोकांकरता. निवृत्त आकाश शयना पुष्य नीता हिमारुणा. हेमंत ऋतू मधला म्हणजे काय, नोव्हेंबर डिसेंबरच्या सध्याच्या काळातला आपला, त्यावेळेचा जो सूर्य आहे तो अस्ताच चाललाय पुष्य नक्षत्रावर. आता जर तुम्ही बघितलं हेमंत ऋतूमध्ये तर तो असतो उत्तर आषाढा, पूर्व आषाढा, मूळा, समवेर दे. आणि ते प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्स, संपात चलन, जर तुम्ही ऍस्ट्रॉनॉमीचा फिनॉमिनन वापरला तर तुमच्या लक्षात येईल हा पुरावा सत्य होण्यासाठी तुम्हाला 14,000 वर्ष मागे जावं लागतं. तेच मी तुम्हाला मागच्या पेजवर दाखवत होतो. आषाढ मध्ये समर सोल्स्टिस होतोय, आता सुद्धा आषाढाच्या महिन्यात होतो, आपली आषाढी एकादशी सुरू होते. पण तिथे म्हटलंय की भरतानं जे त्याचे जे व्रत काय करायचे ठरवलं, हे आषाढ मध्ये ठरवलं. ते आषाढ महिन्यात नाही, ते आषाढ नक्षत्रावर ठरवलं. जसं आपण मृगाचा पाऊस म्हणतो, म्हणजे सूर्य मृग नक्षत्रात असताना, तसं सूर्य आषाढ नक्षत्रात असताना त्याने ती व्रत घेतलेली आहेत. त्याचा काळ पण 14,000 वर्षापूर्वी जातो. अंगद सांगतोय की वसंत ऋतू चालला आणि अश्विनाचा महिना पण संपला. तो अश्विन महिना वसंत ऋतूमध्ये येईल, आता तो शरद आणि हेमंतामध्ये येतो. तो वसंतामध्ये येण्याकरता जर यायला हवा असेल तर 14,000 वर्ष मागे जावं लागतं. त्यावेळेचा आपल्याला सगळ्यात मोठा ठळक तारा दिलेला आहे ब्रह्मराशी, म्हणजे अभिजित किंवा व्हेगा, किंवा दक्षिणेला अगस्त्य, हा त्यावेळी तारा होता. याची वर्णन तुम्हाला वाल्मिकी रामायणामध्ये सापडतात. आता प्रश्न असा पडतो की ठीक आहे, काही लोक मग लगेच ना परत ते ऍस्ट्रॉनॉमी सारखं, आर्किओलॉजी सारखं खूळ असतं, पण फक्त ऍस्ट्रॉनॉमी करून कसं चालेल, म्हणजे त्या माणसाला काहीतरी महान ज्ञान आहे असं तो आणतो माणूस. नाही, तो मुद्दा चांगला आहे, पण
चालेल मी तुम्ही काही केलंय का त्याच्यावर, तुम्हाला कळतंय का काही करताय ते, असं आहे. आणि तो प्रश्न चुकीचा नाही आहे, मी फक्त त्यातल्या लेझीपणाला नाव ठेवतो, की तुम्ही जो ऑब्जेक्टिव्ह टेस्टेबल का महत्वाचं, कारण ते एक्सप्लेनेटरी पण असतं, ते प्रिस्क्रिप्टिव्ह पण असतं आणि प्रोस्क्रिप्टिव्ह पण असतं. म्हणजे आता आता मी तुम्हाला सांगितलं ना, की सूर्य हेमंत ऋतूमध्ये पुष्य नक्षत्रावर मावळतो. हे तुम्हाला खगोलशास्त्र वापरून एक्झॅक्टली केव्हा झालं काढता येतं. म्हणजे त्याचा आधी असं शक्य आहे का? हो, असं शक्य आहे. म्हणजे त्याचं उत्तर देता आलं, एक्सप्लेनेशन देता आलं. प्रिस्क्रिप्टिव्ह ते केव्हा झालं हे काढता येतं. ते प्रिस्क्रिप्शन झालं. आणि प्रोस्क्रिप्टिव्ह म्हणजे केव्हा ते नाही झालं हे काढता येतं. आज ते शक्य नाही. 2000 वर्षापूर्वी शक्य नाही, 4000 वर्षापूर्वी शक्य नाही, 6000 वर्षापूर्वी शक्य नाही, 8000 वर्षापूर्वी शक्य नाही, 10,000 वर्षापूर्वी शक्य नाही. So that is a prescriptive. Don't do this. This is not the case. You shouldn't do it. It's not happening here. दुसरं लॉजिकलचा काय फायदा होतो, की ते डिस्क्रिप्शन आपल्याला कळतं. ह्या सगळ्यांचं कनेक्शन कसं करायचं, हे एकत्र कनेक्ट कसं, ट्रायंग्युलेशन कसं करायचं, क्वाड्रँग्युलेशन कसं करायचं. क्वाड्रँग्युलेशन आय शुड शो लाईक दिस. पण त्यापेक्षा विज्ञानाची आणखी एक मस्त किमया आहे. त्याचं ते वैशिष्ट्य बऱ्याच लोकांना माहीतच नसतं. जी रिव्होल्युशनरी जो सिद्धांत असतो आणि तो जो खरा असेल, तो काय करतो माहितीये का, तो जो एक प्रॉब्लेम असतो तो फक्त सोडवत नाही, तर तो नवीन बरेच प्रॉब्लेम निर्माण करतो. ओके, आणखी कॉम्प्लेक्स असतात ते. आणि ते प्रॉब्लेम म्हणजे काय, प्रॉब्लेम हे वाईट गोष्ट नाहीये. प्रॉब्लेम म्हणजे ते म्हणतो हे जर असं असेल तर मग ते तसं कसं काय, मग त्यावेळी भाषा कोणती बोलत होते, मग त्यावेळी घोड्यावर कसे बसत होते, मग त्यावेळी ती शस्त्र अस्त्र म्हणजे कशी होती, ते विमानाचं फ्युएल काय होतं, हे सगळे प्रश्न, नवीन प्रश्न येतात. आता नवीन प्रश्न तुम्ही विचारल्यानंतर नुसतं लोकांना विचारून उपयोग नाही त्याचा. जसे मी आता हे एक एक गोष्ट, प्रत्येक जे 800 पुरावे आहेत ना, हा प्रत्येक पुरावा हा प्रॉब्लेम आहे. त्याचं मी सोडवत जातो. तसं तुम्हाला जे प्रॉब्लेम नवीन दिसतात ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो वन ऑफ द की कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ रिव्होल्युशनरी थिअरी इज इट लीड्स टू ग्रोथ ऑफ नॉलेज. इट लीड्स टू मेनी न्यू क्वेश्चन्स. ओके. आता त्या क्वेश्चनना द थिंग इज दॅट इटसेल्फ is a proof that the theory is revolutionary, but sometimes that is not enough. But what a fascinating thing it would be if we can find answers to even those new questions. That's what I'm going to highlight, and we will stop. I'm just going to give you a few examples from genetic, geography, paleontology, and archaeology. Okay, I'm going to go very fast. आता जेनेटिक्स, लोक विचारतात की भारतामध्ये जेव्हा रामायण होत होतं 14,000 वर्षापूर्वी, फक्त आपणच होतो का, जगामध्ये काही नव्हतं का? हाऊ फुलिश क्वेश्चन इज दॅट. आय मीन क्वेश्चन इज गुड, but if you don't do anything, then it becomes very foolish, right away. If you don't do anything of your own to research about it rather than just asking someone. If you just follow, this is 2015 Harvard genetics paper, there is a statistical signal showing there is a transfer of gene, meaning transfer of human beings, okay, people migrating from starting with India all the way through East Asia, Papua New Guinea, Indonesia, Malaysia, Australia, all the way to South America. आणि किती जुनं एव्हिडन्स आहे तो, म्हणजे नॉट जेनेटिक एव्हिडन्स पण आर्किओलॉजी एव्हिडन्स आहे साऊथ अमेरिकेमध्ये सिव्हिलायझेशन असल्याचा, ह्युमन बिंग असल्याचा 33,000 वर्षापूर्वी, पनामामध्ये 50,000 वर्षापूर्वी. आणि सुग्रीव वाल्मिकी रामायणामध्ये जी त्यावेळची जी जिओग्राफी आहे, in all 4 direction he is describing it. I'm going to give you a fast highlight of it, and I will talk about the Haman pottery in a minute also. पण सुग्रीव जेव्हा दे आर लुकिंग फॉर सीता, 4 दिशेमध्ये 4 वानर टोळ्या करून ते पाठवतात. पूर्वेला सुग्रीव वर्णन करतोय इंडियातून सुरुवात करून ऑल द वे टू साऊथ अमेरिका. सुग्रीव सांगत नाही साऊथ अमेरिकापर्यंत जा, पण तो माहिती सांगतोय साऊथ अमेरिकापर्यंतची. दक्षिणेला तो अंटार्क्टिका पर्यंतची माहिती सांगतोय, पश्चिमेला आल्प्स म्हणजे युरोप पर्यंत, स्वित्झर्लंड, तुम्ही स्वित्झर्लंडला जात असाल, सुग्रीव स्वित्झर्लंडला जाऊन आलेला आहे. ओके. आणि साऊथ अमेरिकेत पण जाऊन आलेला आहे, आणि आर्टिक पर्यंत सुद्धा तो गेलेला आहे, आर्टिक सी पर्यंत गेलेला आहे. याचं क्विक उदाहरण म्हणून तुम्हाला एकेका दिशेचं दाखवतोय. तुम्ही माझे अनेक टॉक्स आहेत सुग्रीवाज ॲटलास म्हणून, मुद्दाम बघा. सो इथे मी फक्त फास्ट जातोय. दिस इज अ स्ट्रक्चर दॅट इज फाउंड इन परू, ऑन द वेस्ट कोस्ट ऑफ परू. तिथल्या लोकांना हे कुणी बांधलं, केव्हा बांधलं, का बांधलं काही माहिती नाही, पण त्याचं वर्णन तुम्हाला रामायणामध्ये येतं. सुग्रीव सांगतोय जेव्हा तुम्ही पूर्वेकडे जाल तेव्हा शेवटी कुठे थांबा, तो म्हणतो क्षीरसागर म्हणजे पॅसिफिक ओशन क्रॉस केल्यानंतर तुम्हाला तिथे माउंटन दिसेल. ओके. त्याच्यामध्ये असं एक
स्ट्रक्चर आहे त्याला तो त्रिशिर म्हणतोय. आता ते स्ट्रक्चर बघा आणि इकडलं वर्णन बघा. त्रिशिरा कांचन केतू, केतू म्हणजे असं पिलर फ्लॅग आपण म्हणतो ना, ध्वज, तसं कांचन गोल्डन, त्रिशिरा 3 शिर असलेलं, तालस ताल ताल वृक्षासारखं असलेलं, तालस तस्य महात्मना स्थापित पर्वतस्याग्रे, पर्वताच्या पृष्ठभूमीवर, पर्वतस्याग्रे अग्रे, ओके, विराजती सवेदिका. वेदभूमी, आपण जेव्हा यज्ञ करतो तर वेदभूमी आपण आखतो. लग्नामध्ये तुम्ही बघितलं असेल तसा चौकोन इथं केलेला आहे. भटजी असे चौकोन आखतात, रांगोळी, पाणी किंवा असं काही वापरून वगैरे. विराजती सवेदिका. तेच रामायण तुम्हाला हे पण सांगतं की हे कुणी बांधलं, केव्हा बांधलं, कशा करता बांधलं. ओके. पूर्वस्य दिशि निर्माणम कृतम तत्त्रिदशेश्वरे ततः पर हेममय श्रीमान उदय पर्वत. पूर्व दिशेचं निर्माण करण्याकरता, पूर्व दिशा कुठे संपली नक्की, आता सुद्धा आपल्याकडे इंटरनॅशनल डे लाईन आहे, तसं केल्यासारखं त्यांनी ते निर्माण केलं. कुणी केलं? त्रिदशेश्वरे, इंद्र, त्याचा काय अर्थ करायचा ते. आणि मग हे कुठे आहे? ततः पर हेममय, इथे ते खडकावर आहे. पण त्याच्या जर पुढे गेलात तुम्ही तर स्नो कवर्ड हेममय श्रीमान उदय पर्वत, तिथे उदय पर्वत असं अँडीजला म्हटलेलं आहे. मी थोडं स्पीड करता, टायमिंग करता फास्ट जातो. जर तुम्ही दक्षिण दिशेमध्ये गेलात तर रावणाच्या लंकेचं वर्णन तर करतोच, पण त्यानंतर तो म्हणतो की ऑल द वे तुम्ही जर पुढे गेलात तर राजधानी यमस्य एषा कष्टेन तमसा वृता. अगदी जर दक्षिणला जात राहिला तर शेवटी यमाची राजधानीला पोहोचाल, तिथे जाऊ नका. जाणं अत्यंत कठीण आहे आणि येणं तर त्यापेक्षा कठीण आहे. ओके, म्हणून त्याला यमाची राजधानी म्हटलेलं असेल. हे तो अंटार्क्टिकाचं वर्णन करतोय. आता तुम्हाला वेस्टर्न युरोपियन तुम्ही हिस्ट्री बघितली तर त्यांना अंटार्क्टिका 1700 म्हणजे 200-300 वर्षापूर्वीपर्यंत माहित नव्हता. आणि माहीत झाल्यानंतर सुद्धा विश्वास नव्हता ती लँड आहे का फक्त बर्फाचाच एक ग्लेशियर आहे. त्यामुळे तुम्ही अगदी 1893 म्हणजे किती 125 वर्षापूर्वीच तुम्ही जर त्यांची पुस्तकं बघितलीत किंवा त्याच्यात सुद्धा अंटार्क्टिका दाखवलेला नसतो, कारण त्यांना खात्री नव्हती, सगळ्यांना खात्री नव्हती. सुग्रीव 14,000 वर्षापूर्वी अंटार्क्टिकाचं वर्णन करतोय. आणि काही जुने मॅप्स जे मिळालेले त्याच्यामध्ये तुम्हाला नद्या दिसतात अंटार्क्टिकावर. तो एक वेगळा विषय होईल, त्यातून पुढे जातो. तो हे जे मागची स्लाइड दाखवली ना, दॅट कॅन बी अ डे लॉंग लेक्चर. पश्चिम दिशेमध्ये सुग्रीव अनेक पर्वतांची वर्णन करतोय. ओके, ते पर्वतच आहेत, सगळे रेड दिसतात ते पर्वत आहेत, ऑल द वे टू आल्प्स. ओके, आणि उत्तरेला तो आर्टिक समुद्रापर्यंत सांगतोय. तो म्हणतोय की तिथे उत्तर कुरु, उत्तर मद्र अशा जागांचं वर्णन करतोय. हे जागा म्हणजे कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेला असलेले भाग आहेत, तझकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि चायनाचा पश्चिम भाग, हा सगळा तो एरिया येतो. पण त्याच्या पुढे जाऊन आर्टिक समुद्र, आणि तिथे तो म्हणतोय की हा असं तो जागा आहे की सूर्य, आज तिथं सूर्य नाहीये पण तरी सुद्धा तो प्रकाशमान आहे. सूर्य लक्ष्म्या अभिविज्ञेय तपता इव विवस्तता. आता तो कशाला रिफर करतोय? तो नॉर्दर्न लाईट्स किंवा अरोरा बोरियालिस यांना तो रिफर करतोय. हीच वर्णनं तुम्हाला महाभारतामध्ये परत दिसतील. अर्जुनाची ही वर्णनं आहेत, कारण तो पण उत्तर आणि पश्चिम दिशेला गेलेला होता. की जे सुग्रीव 14,000 वर्षापूर्वी करतोय तेच अर्जुन 7,500 वर्षापूर्वी परत ते करतोय. जागांची नावं तशीच क्लिअर आहेत. हे छोटं लेक्चर एवढं मी सांगत नाही. तिथे शैलोबा, शैदोबा अशा जागांची नावं जशी आहे तशी नावं येतात. ओके, आता एक आणखी इंटरेस्टिंग, म्हणजे मी म्हटलं ना इम्प्लॉजिबल, की हे विश्वास बसत नाही अशी काही गोष्टी आहेत का? आत्ताच्या सगळ्या विश्वास न बसणाऱ्याच गोष्टी आहेत ॲस्ट्रॉनॉमीमध्ये सांगितल्या त्या. ओके, ते आहा वाटण्याकरता सुद्धा तुम्हाला थोडी ॲस्ट्रॉनॉमी माहित पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की किती ते सगळे एकत्र गोष्टी येणं, किती जिग्सॉ पझल सोडवणं कसं अशक्य आहे. जर ते खरं नसतं तर तसं एकत्र ते फिट होणार नाही. वाल्मिकी रामायणामध्ये 2, 3 आणि पण 4 सुळे असलेल्या हत्तीसारख्या प्राण्यांची वर्णन आहे. आता हे सुद्धा लोकांनी, पाश्चात्य लोकांनी वापरलं की हे बघा काही खुळचटासारखं काही म्हणतात. पण आता नंतरच्या मागच्या 200-300 वर्षाच्या संशोधनामध्ये असं त्यांना कळून आले 400 वर्षाच्या, की अशी खरोखर प्राणी होते 4-4 सुळे असलेले. त्यांची अनेक नावं आहेत. गोम्पोथेरे असं मी तुम्हाला एक नाव एक वापरायचं म्हणून वापरतोय, पण ही सगळी वेगवेगळी नावं आहेत. आणि ते कुठे होते? जगभर सगळीकडे होते. केव्हा होते? हजारो वर्षापूर्वी होते, मिलियन्स वर्षापासून होते. मग त्याचं काय आपल्या रामायणाशी काय संबंध? त्याचा रामायण संबंध असा की तसेच क्रिएचर्स, ते गोम्पोथेरेन हे त्यांचे फॉसिल्स तुम्हाला रामायण काळामध्ये सुद्धा मिळतात. म्हणजे रामायणाचा जो मी काळ काढलेला जो काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा डेटिंग केलेले फॉसिल्स तुम्हाला जगभर मिळतात. हा आर्किओलॉजी एव्हिडन्स आहे. आर्किओलॉजी एव्हिडन्स इज युजफुल, पण त्याचं कॉन्टेक्स्ट झालं पाहिजे, त्याचं टेक्स्टचे कॉन्टेक्स्ट झालं पाहिजे. नुसतंच काहीतरी आपला एखादा सोळा हत्तीचा मिळाला म्हणून मला रामायण झालं म्हणण्यात काही पॉईंट नाही. ओके, एखादी तलवार मिळाली
की लगेच शिवाजी महाराज सापडले आणि एखादा रथ मिळाला की महाभारत झालं. हा शुद्ध गाढवपणा आहे. त्याचा तुम्हाला टेक्स्टशी कॉन्टेक्स्ट करता आला पाहिजे. ओके, ते त्याचं डेटिंग काय, त्याचा काही संबंध लावता येतो का, त्याच्यावर काही लिहिलेलं आहे का. तसा हा गोम्पो थेरे किंवा 4 टस्क असलेल्या एलिफंटचा चतुर्विषाणे तिथे जो दिसतोय तुम्हाला 2, 3 अँड 4 टस्क ओके असलेले प्राणी ते पुष्पक विमानाचं संरक्षण करत होते. म्हणजे पुष्पक विमानाचा जरी पुरावा नाही मिळाला तर हा इनडायरेक्ट पुरावा मिळाला की हे 4 हत्ती जे नव्हते आपल्याला मिळत नव्हते ते मिळाले, ते पुष्पक विमानाचं संरक्षण करत होते. ओके, मी जेव्हा हे एक सुग्रीवाच्या अॅटलासवर लेक्चर दिलं मागच्या वर्षी, तेव्हा मला एक प्रश्न, मी सियाटलला दिलं ते, त्यावेळी मला प्रश्न विचारला की पण अहो तुम्ही म्हणताय आणि रावणानं सगळं जग पादाक्रांत केलं होतं ब्रिटिशांसारखं, मग त्याच्याकडे बोटी होते त्याचा पुरावा काय, पोर्ट्स होते त्याचा पुरावा काय, 14,000 वर्षापूर्वी काय म्हणताय, सगळे आम्ही थंडीमध्ये कुडकुडत नव्हतो का. त्याचं कारण अगेन परत अज्ञान. कारण त्यावेळी थंडीमध्ये तुम्ही भारतात कुडकुडत नव्हता, तिकडे युरोपमध्ये कुडकुडत होते लोक आईस एज मध्ये. भारतामध्ये आईस एज नव्हतं. त्यानंतर बरोबर 2 दिवसांनी हा पेपर आला की तमिळनाडू मधला पेपर आहे की तिथे पोर्ट्स अत्यंत सोफिस्टिकेटेड पोर्ट्सची वर्णन आहेत की तसेच पोर्ट्स आत्तापर्यंत होते, 500 वर्षापर्यंत जगामध्ये असेच पोर्ट्स होते, व्हेरी सोफिस्टिकेटेड इन अ वे. आताचे पोर्ट्स काही फार वेगळे आहेत असं नाही, फक्त थोडा टेक्नॉलॉजीचा फरक पडतो. किती जुने आहेत ते? 20,000 वर्षापूर्वीचे पोर्ट्स आपल्याला आपल्या तामिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावर मिळालेले आहेत. ते आता समुद्राच्या खाली आहे. आणि मग समुद्राचं पाणी जसं वाढत गेलं तसं ते आतात येत गेले. ओके, तसं ते आतात येत गेले, मग ते आणखी आत आले. पण 20,000 वर्षापूर्वीचे रेफरन्सेस आहेत. क्विकली लास्ट वन, कॉन्टेम्पररी रामायण कल्चर. दुसरे एक लोक म्हणतात की पण आपण रामायणाच्या काळात आपल्या इथे सगळं होतं, बाकी ठिकाणी काही नव्हतंच का, फक्त आपणच होतो का, आणि मग असं असेल तर कसा विश्वास ठेवता येईल. अरे असं नाहीये, वाल्मिकी रामायण तुम्हाला वाचायला पाहिजे. वाल्मिकी रामायण वाचलं तर सुग्रीव आल्प्स पर्वत किंवा त्याच्या आधीचे रोमानियाचे जे पर्वत आहे तिथे मेरू सावणी ऋषी तपश्चर्या करतो असं म्हटलेलं आहे. आणि तो कदाचित सुग्रीवाच्या आधी करत असेल. मेरू सावणी ऋषी तिथे तपश्चर्या करतोय असं म्हटलेलं आहे. जेव्हा 7,500 वर्षापूर्वी अर्जुन जातोय वर, तिथे जाऊन तो त्यांच्याकडनं टॅक्सेस कलेक्ट करून येतोय, जो ज्याला उत्तर कुरु उत्तर मद्र एरिया म्हटलेला आहे तो. ओके, सुग्रीव लोकांची वर्णन करतोय, जो पूर्वेला जातोय ते वेगवेगळ्या प्रकारची लोक त्याला भेटतायत, ती कशी आहेत, लोहमुखा, ओके, कर्णप्रावरणा, यांची तो वर्णन करतोय. तशी लोक तुम्हाला आज बघायला मिळतात इंडोनेशियामध्ये, आज तुम्हाला पापा न्यू गिनीमध्ये बघायला मिळतात, आज तुम्हाला साऊथ अमेरिकामध्ये ब्राझीलमध्ये बघायला मिळतात. तो ती वर्णन करतोय. पण लोक विचारतात की त्या काळाचं डेटिंग केलेलं काही आहे का, परत आर्किओलॉजीमध्ये अडकतात लोक. परत मी तुम्हाला न्यायदर्शन सांगतो की जर पुरावा असेल आणि त्याचा आपल्याला संबंध लावता येते असेल तर येईल. पण जर पुरावा नसेल तर आपल्याला काही बोलता येत नाही. फक्त जो पुरावा आहे त्याच्याबद्दल बोला. आपल्याकडे नक्की रामायणाचा पुरावा आहे, नक्की महाभारताचा पुरावा आहे, नक्की ऋग्वेदाचा पुरावा आहे. इतर लोकांकडे त्यावेळेचा आपल्या वेळेपर्यंत जाणारा जर पुरावा नसेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला प्रॉब्लेम नाही. आणि जो आपल्या माणसाला तो जो प्रॉब्लेम होत असेल तर तो आपल्या माणसाचा प्रॉब्लेम आहे, तो तुमचा आमचा प्रॉब्लेम नाही. ओके, तो कोणी मोठा माणूस असो, वैज्ञानिक असो, काही त्याचं टायटल असो, डेकोरेटेड असो, काही फरक पडत नाही. विज्ञान हे कसं आहे माहितीये का, कात्रीसारखं आहे, ते कापत जातं. धर्म सुद्धा तसंच आहे, तो कात्रीसारखा कापत जातो. तुमची कात्री जिथे अडखळते तिथे तुम्हाला धर्म सापडतो, तिथे तुम्हाला सत्य सापडतं, आणि कात्री मोडते तिथे धर्म सापडतो. अशी त्याची व्याख्या आहे. कॉन्टेम्पररी रामायण कल्चर म्हणून शेवटचं सांगतो आणि आपण थांबू, मी आता 1 तास घेतला. जो आपण 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय आणि किती फनी लिहितात रिसर्चवाले ते सुद्धा सांगतो. तर तिथे नाटुफियान कल्चर म्हणजे कुठे, आता आपलं जे इस्रायल आहे सध्याचं, तिथे त्या एरियामध्ये तिथे तुम्हाला हा दिसतंय. काय सांगितलंय त्यांनी, द कल्चर वॉज अनयुज्युअल. आता अनयुज्युअल ही त्यांची चुकीची कन्सेप्ट आहे. अनयुज्युअल का म्हणतात ते, बिकॉज इन दॅट इट सपोर्टेड ए सिडेंटरी म्हणजे ऍग्रिकल्चर करून शांत घरी येऊन काम करून बसायचं, धान्य आहे, थंडीमध्ये भात खात बसू शकता तसं. ए सेमी सिडेंटरी पॉप्युलेशन इव्हन बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ ऍग्रिकल्चर. व्हॉट अ डिझास्टर स्टेटमेंट इट इज. They are saying before introduction of agriculture, because these are scientists, because they have a very dogmatic, illogical and false view of where agriculture began and when it began. म्हणून त्यांनी हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे. आता मी तुम्हाला त्यांच्या गोष्टी दाखवतो. ग्रेट डोरोथी गॅरोट, शी आयडेंटिफाईड दिस कल्चर, इट्स नॉट दॅट यंग, 100 years ago. ओके, आय विल जस्ट स्किप थ्रू दिस. त्या कल्चरमध्ये फाइंड आलेले जे काही जे मिळालेल्या गोष्टी आहेत त्या बघा. हे बघितल्यावर काय कळेल तुम्हाला, नक्की ऍग्रिकल्चर कल्चर आहे.
आता तुम्ही जर कुठे खेडेगावात गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. ओके, ऍग्रिकल्चर कल्चर येते आणि मग त्याला ऍग्रिकल्चर नाही असं का म्हणतात, एक न समजण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे कोणतरी एखादा सायंटिस्ट आहे, कोणतरी एखादा पीएचडी आहे, कोणतरी प्रोफेसर आहे, कोणतरी काहीतरी त्याने पुस्तक लिहिलंय, काही रिसर्च पेपर लिहिला आहे, त्याला काहीतरी टायटल मिळालंय, याच्यावर जाऊ नका. ओके, प्रत्यक्ष जाऊन त्याचा अभ्यास करा, त्याचा तुम्ही विचार करा. हे हे रामायणाच्या समकालीन कल्चर आहे ना इस्रायलचं. ओके, ती ज्वेलरी बघा, हे पण 12,000 वर्षापूर्वीची ती मम्मी आहे, जे त्यांनी हे केलंय, बरी केलेलं, ती ज्वेलरी टाकली आहे बघा. आणि हे दुसऱ्या बाजूला काय माहितीये का, हे स्त्रीचं फॉसिल आहे आणि तिच्या कमरेला तिनं जे ते घातलेलं तो पण तो बरीड झाला. तर ते फॉक्सचे जे नेल्स असतात त्याचा तिनं ते असं काय म्हणूया आपण, अँकलेट नाही काय, वेस्ट बँड म्हणूया, असं केलेलं आहे. लाईक थिंक इमॅजिन अ बेली डान्सर विथ दोज fox nails, like doing the dance as she is dancing. This is from Ramayana times, from Israel area. Quickly on the Japan side, ह्याच्यावर सुद्धा एवढी फाईट, फक्त जॅपनीज लोक एवढे स्मार्ट आहेत, ते विकिपीडियाला असं सांगतात की जर तुम्ही आमचं जर नीट मान्य करत नसाल आणि सायंटिफिक रित्या जर माहिती घालत नसाल तर गेट लॉस्ट, वी विल नॉट अलाउ विकिपीडिया इन जपान. म्हणून त्यांनी विकिपीडियामध्ये माहिती टाकली. इंडियाचं काही टाकून बघा, प्रयत्न करा, 14,000 वर्षापूर्वीचं रामायण किंवा 7,500 वर्षापूर्वीचं महाभारत लगेच काढून टाकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, विकिपीडियाला अजिबात डोनेट करू नका मनी. हे भारताच्या विरुद्ध काढलेली ती मोहीम आहे. साध्या नेहमीच्या गोष्टी करता विकिपीडियाला जाऊ शकतात, तिथे माहिती चांगली असते, पण पैसे नक्की देऊ नका. भारताची माहिती नाही जाऊ शकतात कारण भारत खंबीर भूमिका घेत नाही. ओके, जपाननं घेतल्यामुळे त्यांची ती माहिती केलेली आहे. हे आधी लोक मान्यच करत नव्हते, नंतर मग मान्य केल्यावर ते 3,000 वर्षापूर्वीचे म्हणायला लागले. मग त्यांनी कार्बन डेटिंग एव्हिडन्स दाखवला. ही जी पॉटरी मी तुम्हाला दाखवतोय, हमोन पॉटरी म्हणतात, ती जपानमध्ये पण मिळते, ती तुम्हाला इक्वेडोरमध्ये पण मिळते आणि त्याचा संबंध गोज बॅक टू रामायणा टाइम्स. 3,000 BC, 5,000 BC, 8,000 BC, 10,000 BC, 12,000 BC, 14,000 BC, even before Ramayana times. This is the kind of pottery. Okay, सो ज्यांना आर्किओलॉजी एव्हिडन्स जे लोक बोलत असतात त्यांच्याकरता हा एव्हिडन्स. आता हा जो मी आधी दाखवला हा जपान मधला आहे. हा जो दाखवतोय तुम्हाला, जे त्यातले एक्सपर्ट्स आहेत त्यांना कळतं की दोघांचे पॉटरी एक्झॅक्टली सिमिलर आहे आणि पॅरलल आहे. हा जो एव्हिडन्स तुम्हाला दाखवतोय हा इक्वेडोर मधला दाखवतोय. इव्हन ती मधली जी डॉल दिसते ना, तिचे डोळे बघा, ती सुद्धा जॅपनीज आहे म्हणून तुम्हाला कळेल. हे इक्वेडोरमध्ये, आणि इक्वेडोरमध्ये अशी लोक नाही मिळत तुम्हाला, इव्हन आधीची लोक पण अशी भेटत नाही. पण तो जो कनेक्शन आहे, जपान आणि इक्वेडोरचं कनेक्शन सुद्धा खूप जुनं आहे. म्हणजे लोक समुद्रानं तेव्हा सुद्धा जात होती. काही आश्चर्याची गोष्ट नाही. आपल्याकडे भारतातला पुरावा मी तुम्हाला दाखवलाच. परूमध्ये गेलात तर तुम्हाला 20,000 वर्षापूर्वीचा पुरावा तुम्हाला मिळतो. ओके, अँड द लास्ट वन. सो आता मी तुम्हाला क्विकली हायलाइट करताना काय दाखवलं, ऍस्ट्रॉनॉमी पासून आपण सुरुवात केली, आपण नदी विज्ञान बघितलं, पण ओशनॉग्राफी, क्लायमेटॉलॉजी, आर्किओलॉजी, सूर्यसिद्धांत, जिओग्राफी, मी सूर्यसिद्धांत बोललो नाही, जेनेटिक्स, जिओलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी. सूर्यसिद्धांत म्हणजे मी जे तुम्हाला जे दोन जे तारे दाखवले, उत्तर ध्रुव तारा आणि दक्षिण ध्रुव तारा, जो रामायणातली जी वर्णन आहेत त्याचंच वर्णन तुम्हाला सूर्यसिद्धांतामध्ये सुद्धा येतं. आणि सूर्यसिद्धांतामध्ये जे वेगवेगळे पुरावे आहेत ते एकत्र आणले तर त्याचा काळ पण 12,000 BC असा येतो, म्हणून मी ते सूर्यसिद्धांत लिहिलं. अशा अनेक गोष्टी आहेत. ओके, क्विक समरी. मी हा इतिहास स्पीडअप करतो कारण आय वेंट ओव्हर माय टाइम हिअर. ओके, ऑलराइट, लेट मी कम टू समरी. So archaeology can corroborate, but it can never prove anything. In fact, no evidence can prove anything. प्रूव्ह आणि डिस्प्रूव्ह ह्याच्या आपल्याला दूर जायलाच पाहिजे. ही वैज्ञानिक भाषाच नाही. ओके, ते सिद्ध केलंय आणि असिद्ध केलंय, असिद्ध करता येतं, त्याला फॉल्सिफिकेशन म्हणतात. एखादी गोष्ट, एखादा सिद्धांत तसा नाही हे दाखवता येतं, पण तो आहे म्हणजे म्हणून ते सगळं खरं आणि आता काही करायचं राहिलं नाही असं होत नाही. ओके, जशी कृष्णाची लीला सुद्धा जशी वाढत जाते, जेवढं तुम्ही जास्त माहिती करा तेवढं जास्त वाढत जातं. आपल्या तुम्हाला रामायणाचं सुद्धा कळेल. आता मी रामायण इतके वेळा वाचलंय, महाभारत इतके वेळा वाचलंय, तरी सुद्धा कोणतरी मला विचारतो एखादं की असं आहे का रामायणामध्ये, महाभारतात, आणि मी तो विचार करायला लागतो आणि मग जाऊन बघतो आणि म्हणतो अरे असं आहे, पण ते मला दिसलंच नव्हतं. ओके, विज्ञान सुद्धा तसंच आहे. Science is about more likely versus less likely. Corroboration and falsification is the right language. Prove or disprove is the wrong language. More likely versus less likely, that is the best that आपण सगळे जे मर्त्य लोक आहोत ते आपण तेच करू शकतो. श्रद्धा, संशय, जिज्ञासा पाहिजे, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत इन द राईट स्पिरिट. विज्ञान बुद्धी पण पाहिजे आणि तर्कशास्त्र पण पाहिजे. व्याप्ती ज्ञान पण आपलं वाढवायला पाहिजे. इतिहास इज मोर दॅन हिस्ट्री. आता तो मी मधला जो पोर्शन स्किप केला ना, त्यात मी तुम्हाला दाखवलं असतं की हिस्ट्री म्हणजे वेस्टर्न लोकांच्या दृष्टीनं काय माहितीये का, की तारखा, सगळ्यांच्या तारखा
आणि केव्हा काय झालं आणि मग पुढे काय झालं. इनफॅक्ट हिस्ट्रीचा त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, ही स्टोरी म्हणजे येशूचीच कथा. डार्विनची थिअरी येईपर्यंत म्हणजे मागच्या 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी पश्चिम देशामध्ये हिस्ट्री म्हणजे बायबल, याच्या पलीकडे काय नव्हतं. जे बायबलमध्ये लिहिलंय ते केव्हा 300 CE मध्ये लिहिलं, 1700 वर्षापूर्वी. त्यांनी जे लिहिलं तीच कथा, तेच हिस्ट्री, असं तेच इतिहास समजत होते. तो इतिहास नव्हे. हा म्हणाला, तो म्हणाला, आपल्या पुराणात जसं आहे ना तसं आहे ते. पण इतिहासामध्ये काहीतरी आणखी असतं डेटिंग शिवाय. कल्चर असतं, सायकोलॉजी कळते, सायन्स कळतं, टेक्नॉलॉजी कळतं, बरंच काही कळतं. फिलॉसॉफी कळते. ओके, तत्वज्ञान आपल्याला कळतं, त्याच्यामध्ये दर्शनशास्त्र कळतं, अनुभव कसा करायचा, आयुष्य कसं चांगलं जगायचं हे कळतं. हे इतिहासामध्ये खूप असतं. इतिहासाची डेफिनेशन अशी आहे, धर्मार्थ काम मोक्षाणाम, जे 4 पुरुषार्थ आपण समजतो. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम उपदेशम प्रचक्षते. जे जुने हिस्टॉरिकल इन्सिडेंट आहेत त्याची मदत घेऊन उपदेशात्मक आपल्याला गायडन्स होईल अशा प्रकारचं जे लिटरेचर तयार केलेलं आहे त्याला इतिहास म्हणतो. त्याच्यात डेटिंग असणार, पण त्याच्या डेटिंग पेक्षा अनेक काही गोष्टी आहेत. रामायण इज अवर इतिहास. इट इज इन्स्पायरिंग, इट इज व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. वी मस्ट ओन इट, वी मस्ट स्टडी इट. स्वाध्याय आणि तपस्या गरजेची आहे. दुसऱ्या लोकांना नुसते प्रश्न विचारून उपयोग नाही. लेट्स डू अवर स्वधर्मा. प्रत्येक माणूस छोटी गोष्ट करू शकतो. ती काय करायची आहे तुम्ही ठरवायचं. ओके, तुम्हाला ती दुसऱ्याला विचारावी लागली म्हणजे काहीतरी चुकतंय तुमचं. तहान लागली की माणूस पाणी पितो, भूक लागली की जेवतो, तसा प्रकार आहे. ओके, सो विथ दॅट आय एम गोइंग टू स्टॉप शेअरिंग. आणि माय अपॉलॉजीज, आय वेंट 10 minutes over. But I'll give it back control to Madhura and Akanksha and Shaunak. Yes, yes. Okay, thank you so much. Thank you everyone.